छत्रपती शिवरायांचा मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं निषेध आंदोलनाला आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती। भाजपाची 2 सप्टेंबर पासून देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम। भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची माहिती। छत्रपती शिवरायांचा मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल होता शिल्पकार जयदीप आपटे फरार। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात मोठा भ्रष्टाचार। मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं कनेक्शन समोर येतंय। न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करा, खासदार संजय राऊत यांची मागणी। मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने बसवला नाही। मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत नरेंद्र मोदींना 12 डिसेंबरला पत्र दिलं होतं। माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरे शिवभक्त असतील तर त्यांनी दीपक केसरकरांना मंत्रालयापुढे जोड्यानं मारलं पाहिजे। छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचं टीकास्त्र। दीपक केसरकरांना 28 फुटांचा शिवरायांचा पुतळा उभारता आला नाही, 100 फुटांचा काय उभारणार? दीपक केसरकर यांच्या बुद्धीची कीव वाटते। जयंत पाटील यांची दीपक केसरकर यांच्यावर टीका। मंत्री दीपक केसरकर यांनी राजीनामा द्यावा। दीपक केसरकर यांच्यासारख्या व्यक्तीला आमदार होण्याचाही अधिकार नाही। खासदार सुप्रिया सुळे यांची दीपक केसरकर यांच्यावर टीका। अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आजपासून दुसरा टप्पा सुरू। लातूरमध्ये जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। विधानसभेसाठी राज्यात तिसरी आघाडी स्थापन होणार। स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांची मुंबईत आज भेटीत इतर पक्षाचे प्रमुखही नेते राहणार उपस्थित।